त्याला उत्तर दिलं जात आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये थेट अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। आरोपींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणं, बॅनरबाजी करणं अशा बाबी वारंवार घडतायत। लोकप्रतिनिधींनी सामाजिक सलोखा बिघडला असा खोटा आव आणला जातोय। मात्र देशमुख कुटुंब कुठेही जातीवाद करत नसल्याचं म्हणत धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलंय। दरम्यान यावरतीच बोलण्यासाठी आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत। भाऊ, तुम्ही काल पाहिलं असेल की स्वतः निकम यांनी या ठिकाणी म्हटलं की D2 ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणचे जे काही आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून राबवलं जाते। आरोपीचे जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन मागच्या काही दिवसापासून राबवलं गेलेलं आहे। परंतु काल जे सरकारी पक्षातले जे वकील आहेत संतोषांना देशमुख या प्रकरणातले उज्ज्वल निकम साहेब, त्यांनी कोर्टात तक्रार केलेली आहे की हे असं घडतंय आणि प्रामुख्यानं जर खरं बघितलं तर हे का करतायत असं ह्याची कारणं आहेत, पण ते कारणं आम्ही आत्ताच पब्लिश नाहीत करू शकत। काही कालांतरानं आम्ही सांगू ते की हे असं का करतायत, असं का केलं पाहिजे त्यांनी, किंवा त्याचं काय कारण आहे। तर त्याच्यामागं खूप मोठा त्यांचा उद्देश आहे, परंतु उद्देश हा साध्य नाही होणार कधीच। आणि त्यावर काल निकम साहेबांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे। तपास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आले होते, काही वेगळा विषय होता? नाही, तपासासंदर्भातच ह्या जे पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या काही करायच्या त्या संदर्भात मी भेटण्यासाठी आलो होतो, परंतु साहेब नाही आहेत तिथं, त्यामुळं माझी त्यांची उद्या भेट होईल। यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला विनंती देखील केली की लवकरात लवकर चार्ज फ्रेम जी आहे ती केली जावी, कारण की आरोपींना त्या बाबतीत वेळ मिळतो। साहेबांचं असं मत होतं की जे डिस्चार्ज ॲप्लिकेशन आहेत, ज्या म्हणजे जामीन अर्ज आहेत, दोषमुक्तीचे अर्ज आहेत, ते एकदाच सगळे करा, एकाच दिवशी आर्ग्युमेंट होऊ द्या आणि मग एकाच दिवशी ऑर्डर येईल। परंतु तसं न करता आरोपीचे वकील हे 1 नंबरचा आरोपी झाले की 2 नंबरचा आरोपी, 2 नंबरचा आरोपी झाले की असं क्रमवार करतायत आणि त्यात वेळ घालवत आहेत। हे प्रामुख्यानं कोर्टाच्या निदर्शनात वकील साहेबांनी आणून दिलेलं आहे। जवळपास या संपूर्ण घटनेला 9 महिने उलटून जात आहेत। असं असताना देखील आजही या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप जो आहे तो केला जातोय असं म्हटलं। राजकीय हस्तक्षेप अशा पद्धतीनं होतो इनडायरेक्टली की त्याचे उदाहरणं म्हणलं तर आरोपीच्या घोषणा करणे किंवा खोटा आव्हान आणणे लोकप्रतिनिधींनी की सामाजिक सलोखा बिघडला आहे, तो सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे, सगळ्या जाती धर्मांनी सोबत राहिलं पाहिजे। परंतु आम्ही देशमुख कुटुंबियातर्फे तर प्रकरण झाल्यावर 2-4 दिवसांनाच सांगितलं होतं की देशमुख कुटुंब हे कुठेही जातीवाद करत नाही। देशमुख पुढची बातमी बघूया। 2 सप्टेंबरला